चेतन गावंड आपण लवकरात लवकर संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. विश्वासभाई पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत कर्नल नगरीचे कार्य सम्राट दमदार व्यक्तिमत्व साबीरभाई दलवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अगासन पाहायला मिळालं. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय 7व्या पर्वामध्ये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा खरं तर स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. सेमीफायनलचा पहिला सामना एका बाजूला येलो स्टार तारा आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना स्कायरा 11 वहाल संघ एका बाजूला पाहायला गेला तर उलवा नोड परिसरातील उलवा नोड परिसरातील एक ताकदवान संघ म्हणून ज्या संघाची ओळख राहिली बरेच वर्ष खरं तर चांगला खेळ करत आलाय. घनश्याम पाटील या संघाचा कॅप्टन आहे आणि आता लक्ष वेधलं असेल त्याच्याकडे देखील. दुसऱ्या बाजूला कर्नाळा परिसरातील एक ताकदवान संघ मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वस्तिक मात्रेनं मागील मॅच मध्ये काय सामना फिनिश केला होता. इकडे देखील चांगला खेळ करावा लागेल. त्याच्या साथीला उत्तम जोशीला प्राचीन करण्यात आलाय. खर तर या मॅच वर लक्ष असेल राकेश मात्रे या संघाचा कॅप्टन आहे आणि आज पाहायला गेलं तर त्यांनी उल्लेख केला होता या स्पर्धेबद्दल की आम्ही 5 वेळा खर तर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलो. मजा येईल या मॅचला. खर तर साद बाबा आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील करूया सहर्ष सहर्ष स्वागत आणि दोन्ही टीमला शुभेच्छा साद बाबा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील करूया स्वागत. पंचांचा येईल इशारा. मॅचला होईल सुरुवात. काउंटडाऊन स्टार्ट. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्गवर. सेमीफायनलचा पहिला सामना रंगतो या दोन ताकदवान संघांमध्ये. पहिलाच बॉल अगदी टपली दिल्या बॉलला आणि बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. स्वस्तिक म्हात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार. 4-4 चौकार. एकदा
संघर्षाची लढाई आहे खर तर. पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील हे दोन मातब्बर संघ आमने सामने येत असताना पाहायला मिळतात. कोणता संघ वरचढ ठरेल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचं स्वप्न या स्पर्धेमध्ये करेल. ओ समोर उडवलाय सरळ रेषेमध्ये फटका, आकाशाला गवसणी घालणारा स्वस्तिक म्हात्रेच्या बॅट मधून ताऱ्याचा तारा चमकलाय मैदानच्या आतमध्ये. चांगला खेळ करतोय, षटकार आलाय बॅट मधून स्वस्तिकच्या. इनफॉर्म खेळाडू आहे, रंगात नाही तर ढंगात आलाय. मागील मॅच पासून काय खेळ केला या स्पर्धेमध्ये. आली रे आली आता स्वस्तिकची वेळ आली. चांगला तो देखील खेळ करतोय, 2 बॉल मध्ये 10 बनवल्या स्वस्तिकने. चांगल्या फॉर्म मध्ये पाहाल मिळतो स्वस्तिक मात्रे आणि याच मैदानावर कित्येक वर्ष तो सराव करत असताना पाहाल मिळतो. त्याचबरोबर खेळपट्टीचा त्याला तितकासाच अनुभव आहे आणि त्याचाच फायदा आता बेनिफिट मिळतो स्वस्तिक मात्रेला. प्रतीक पाटीलचं षटक थोडस मागणं पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या 2 बॉल मध्ये 10 जमवल्यात. कारनामा करावा लागेल, कोण कोणावर हावी ठरणार. एका बाजूला प्रतीक पाटील आहे आणि त्याच्या विरुद्ध स्वस्तिक मात्रे. ताऱ्याचा हा तारा मैदानच्या आतमध्ये चमकलाय. विश्वास भाई पाटील यांच्याकडून तारा टीम जर विजय सामना झाला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज पनिशमेंट केले. हलक्यात आणि सॉफ्ट हँडने फटका सजवला होता शॉर्ट थर्ड मॅनला. एकवटी गेले सिंगल. चांगला खेळ करतोय, सुरुवात तर धडाक्यात केली बॅटिंग करत असताना. 11 स्टार तारा या टीम साठी खेळतोय, लढतोय. उत्तम जोशी बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. या खरं तर संघाचा लेजंड खेळाडू आहे. कित्येक वर्ष तारा टेनिस बॉल क्रिकेट साठी या खेळाडूने दिलेत आणि चांगला खेळ करत आलाय. खर तर या खेळाडूवर लक्ष वेधलं असेल तमाम क्रीडा रसिकांचं. परत एकदा हलक्यात आणि अगदी पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. प्रतीकचा प्रभावित केले प्रतीक पाटीलने. अगदी पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असता. धावसंख्या जाऊन पाहायला गेली तर 11 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अजूनही एकही ब्रेक तो मिळाला नाही या षटकामध्ये. चांगलं षटक फेकावं लागेल प्रतीक पाटीलला. खरं तर 4 षटकांचा सामना, सेमीफायनल फर्स्टचा सामना रंगतोय मैदानच्या आतमध्ये. चारही बाजूला तुडुंब गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. खरं तर या स्पर्धेची ओळख आहे म्हणूनच तर ही स्पर्धा चर्चेत असते. ओ इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेत विकेट किपरने टिपलाय. झेल प्रयास कोहली यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय आणि महत्वाची विकेट आली. उत्तम जोशीला जावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला बॅटिंग करत असताना. 11 स्टार तारा संघाला पहिला उत्तम जोशी होईल आउट. नवीन बॅटर मयूर अंकुश जाधव मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ करावा लागेल इकडे मयूरला देखील. विश्वास भाई पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज तारा टीमच्या खेळाडूंसाठी. ओ इथे हलक्यात सॉफ्ट हँडने फटका खेळण्याचा प्रयत्न होता मयूर जाधवचा. कोणत्याही प्रकारची धाव येताना पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 बॅटिंग करत असताना 11 स्टार तारा संघाची धावसंख्या पाहायला मिळतो. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. पाटील यांचं प्रेम आहे या स्पर्धेवर आणि त्याच मुलं साबीर भाईंवर असणारं प्रेम आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा पाऊस पडलाय. पहिल्या दिवसापासून ते आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येत असताना पाहायला मिळतोय. जर साबीर भाई यांची स्पर्धा आवडली असेल तर टाळायला हरकत नाही या मॅच साठी आणि या स्पर्धेसाठी.
कमालीचं आयोजन आपण पाहतोय. खरं तर कर्नाला परिसराची एक नामांकित स्पर्धा आणि संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच वर्षामध्ये जर या स्पर्धेकडे पाहायला गेलं तर खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतील. अगदी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. हीच तर ओळख राहिली या स्पर्धेची. असा कोणता खेळाडू नाही जो या मैदानावर खेळून गेला नाही. दिग्गज खेळाडू सातत्याने या मैदानावर येत असताना बघायला मिळाले. पहिल्या पर्वामध्ये, दुसऱ्या पर्वामध्ये तालुका हाफ आणि त्यानंतर मग साबिर भाई यांनी मागे वळूनच पाहिलं नाही. आज 7व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. आणि खरं तर त्यांच्या साथीला आपण पाहतो यासरभाई दाखवे एवन जोडी. ओ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. चांगला खेळ भरताना पाहायला मिळतोय. येलो स्टार तारा संघाचा स्वस्तिक मात्र तारा टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर हिरा मैदानच्या आतमध्ये चमकलाय. म्हणूनच तर या खेळाडूवर गर्व आहे तारावासियांना. आणि काय लढतो आहे इथे देखील कट केला फटका स्वीपर कव्हर कडे. पहिला खेळाडू या स्पर्धेमधला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावर 100 धावा. जर बॅटिंग आवडली असेल स्वस्तिक मात्रेची टाळ्या होला हरकत नाहीये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिसाद. खरंच तर हीच तर ओळख राहिली सामीरभाई दलवे यांची. आणि त्यांच्या प्रेमासाठी संपूर्ण चारे बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. एकदा प्रेक्षकांसाठी देखील जोरदार टाळी झाले पाहिजे. कमालीचं आयोजन पाहतोय. खरंच चांगला खेळ केला स्वस्तिक मात्रेने या स्पर्धेमध्ये. काय लढला मयूर सॉफ्ट हँडने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इकडे देखील सिकी सिंगल आल्या. धाबांचा पाऊस पाडला गेला. स्वस्तिक मात्रेची खरं तर चांगला टाइम आता पाहायला मिळतोय. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. आणि स्वस्तिक मात्रे सांगते आली रे आली आता माझी वेळ आली. माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय स्वस्तिक मात्रेसाठी. आणि 100 धावा त्याच्या नावावर राहिल्यात या स्पर्धेमध्ये. त्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय विद्याधर जोशी साहेबांकडून. कौतुक करावं लागेल स्वस्तिक मात्रेचं. कर्नालाचा तारा, ताऱ्या गावचा तारा मैदानाच्या आतमध्ये आज बरसलाय. खर तर हो चॉप केला फटका. पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. रन वाचवायचे आहेत यासाठी प्रयत्न चालू आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 ला एक धक्का लागलाय. कमालीची स्पर्धा पाहतोय. त्याचबरोबर साध बाबा तारा टीमला शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतात. हो इथे देखील पनिशमेंट दिला फटका अगदी नटराजन स्टाईलने सजवला गेला लॉंग लेग रिजन कडे. आणि त्याचबरोबर दमदार व्यक्तिमत्व विश्वासभाई पाटील यांच्याकडून स्वस्तिकच्या 100 धावांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाला. टाळ्यांचा कडकड कडकड आवाज पाहायला मिळतोय. त्याचबरोबर स्वस्तिकला माजी प्रभारी सरपंच विद्याधर जोशी साहेबांच्या माध्यमातून 1000 जीपे केले गेले. मॅच झाल्यानंतर तू चेक करू शकतोस. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अक्षरशः पहिल्या दिवसापासून तर विश्वासदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या बॉल पासून. हो इथे देखील चॉप केला फटका फसला. स्वस्तिकचा आज दिवस आहे. खरं तर
ऐन मोक्याच्या क्षणाला महत्वाची झेल सुटली गेली. आता मात्र डोकदुखी वाढू शकतोय स्कायरा 11 वाल संघासाठी. महत्वाचा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 धावा, 7 मध्ये 20 बनवल्या स्वस्तिक मात्रेने. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज विश्वास भाई पाटील यांच्याकडून. या षटकापासून जर कोणता खेळाडू जर षटकार ठोकणार त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. ही ओळख राहिली विश्वास भाई म्हटलं की एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व. नेहमीच क्रिकेटसाठी पाठबळ देत असतात आणि आपल्या परिसरातील संघ खेळतोय तारा संघ. कौतुक करावं लागेल तारा टीमचं. स्वस्तिक मात्र त्याच्या साथीला मयूर अंकुश जाधव पाहायला मिळतोय. हा देखील स्टार खेळाडू आहे. खरं तर नवी मुंबईमध्ये सातत्याने खेळत असताना दिसतोय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 2 खेळाडू वलंकित दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. एका बाजूला वहाल उल्वानोट परिसरातील एक ताकदवान संघ आणि त्याच्या विरोधात कर्नाला परिसरातील एक दादा संघ म्हणून तारा संघाची ओळख राहिले. नवीन गोलंदाज बाईकर मॅन ज्याच्या नावावर 3 बाईक राहिल्या. सुजल घरातला प्राचार्यांकडला षटक क्रमांक 3 साठी लेफ्टी गोलंदाज. खरं तर चांगली षटक फेकलं होतं या देखील पट्ट्याने. पण नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. एका बाजूला घोट आणि त्यांच्या विरोधात कानपोली. टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पण टॉस साठी यायचं. मजा येईल या मॅचला. चला थोडी घाई करायच्या, वेळ वाचवा. आज चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. साबिर भाईंनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं गेलं. मागील वर्षामध्ये स्पर्धा झाली नव्हती, मात्र या वर्षामध्ये यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळेल. कर्नाळ परिसराचं नेतृत्व, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे ढाण्या वाघ म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि नेहमीच विकासाची गंगा या परिसरामध्ये. मग अनेक सारी कामं आपण पाहिली गेलीत 5 दिवसांमध्ये आपल्या स्क्रीनवर दाखवली गेलीत. मग बारापाडा गावाचे रस्ते असतील, कर्नाळ परिसराच्या रस्त्यांची कामं असतील, पाण्याची व्यवस्था असतील, अशी अनेक सारी कामं साबीरबाई दलवे यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत आलो आहे. हो, इथे देखील हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये शॉर्ट पॉइंट मध्ये कोणताही खेळाडू पाहायला मिळाला नाही. दुसरीचा कॉल दिला चित्त्याच्या चपलाईने आणि हरणाच्या वेगाने 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25. विद्याधर जोशी साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालं. जसा सामना संपेल तसंच स्वस्तिक मात्रेला विनंती असेल आपण देखील यायचं आहे बक्षीस आपलं कलेक्ट करण्यासाठी. ओ शॉर्ट बॉल, बॅट अँड वॉच आणि बॉलला फेकून दिला. बेधुंद करणारी फलंदाजी मैदानच्या आतमध्ये स्वस्तिकच्या बॅट मधून. पुण्याची मिसल आणि मुंबईची भेळ आली रे आली. आता स्वस्तिकची वेळ आली. काय खेळलाय, लढलाय, अक्षरशः तुटून पडलाय. सुजल घरातवर आक्रमण केले जात्या. मातबदार खेळाडू काय याचा परिचय देत असताना पाहायला मिळतोय आणि कर्नाला वासियांची खरं तर या पट्ट्याने मन जिंकलीत. आज गडच्या मैदानावर ठाठ साधलाय येलोशर तारा संघाने आणि काय लढलाय स्वस्तिक मात्र. अक्षरशः नाकी 9 करून ठेवला. गोलंदाजी करत असताना सुजल घरातला. धावसंख्या जाऊन पोहोचली 31. 31 धावा. मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असलेल्या या स्पर्धेमध्ये का कर्नाला परिसराची रन मशीन आहे हे सांगतो या स्पर्धेमध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये वीर मराठा जोये संघामध्ये विजयपद पटकावणारा हा खेळाडू स्वस्तिक मात्र परत एकदा उडवलाय. समोर टाकलेला सुजलने बॉल निमंत्रण दिलं. आमंत्रण स्वीकारत असताना दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. विद्याधर जोशी साहेबांकडून जर तिसरा षटकार आला तर 3000. आणि त्याचबरोबर कर्नाला नगरीचे कार्यसम्राट दमदार व्यक्तिमत्व साबीरभाई दलवे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज तिसरा षटकार आला तर. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय
विश्वासभाई पाटील यांच्याकडून 1500 रुपये. आणि प्रत्येक अहिवा कॅश साठी फायनल तक 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. साबीरबाई दलबी या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून अहिवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहा आता प्रेक्षक देखील तयार असतील. अहिवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कर्नाला नगरीचे माजी सरपंच साबीरबाई दलबी, गजप्पा नावडेकर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर षटकार आला तर पुढचा बॉल स्वस्तिक साठी. हो इथे देखील फटका लॉप केला. क्षेत्ररक्षक दूर आहेत. हो इथे देखील दुसरा झेल सुटला गेला खरं तर या स्पर्धेमध्ये स्वस्तिकचा. आणि टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतोय. ऐन मोक्याच्या क्षणाला खरं तर स्वस्तिक मात्रेचा झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडलाय की हा मॅच सोडला हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. पहा मैदानाच्या थोडं बाजूला राहायचं जेणेकरून कॅच आहे ती बाउंड्रीच्या बाहेर पकडायच्या. अहिवा कॅच साठी तब्बल माजी सरपंच सन्माननीय साबीरबाई दलबी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो स्पर्धेचा प्रचंड वेळ आहे म्हणूनच तर अजूनही टॉच डुलगर गावाकडून येत असताना पाहायला मिळतात या मैदानाकडे. हे मैदान उडवतंय क्रिकेट प्रेमी आहेत आणि खरं तर कर्नाळा परिसराची एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची दखल घेतली जाते. आणि या हंगामातली पहिली स्पर्धा या कर्नाळा परिसराची पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल साबीरबाई दलबी यांचं, कौतुक करावं लागेल यासर दाखवेबाई यांचं. खरं तर अक्षरशः या मैदानाकडे आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये क्रीडा प्रेमी या मैदानाकडे येत असताना पाहायला मिळतोय. चर्चेत राहणारी स्पर्धा अगदी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून याच मैदानावर खेळण्यासाठी खेळाडू आले होते. म्हणूनच तर साबीर भाई यांचं नाव अनेक मैदानावर आदरानं घेतलं जातं. असे व्यक्तिमत्व कर्नाळा नगरीचे कार्य सम्राट, कार्यासाठी तत्पर, नेहमीच सेवेसाठी जनतेचा सेवक म्हणून ज्यांची गणना केली जाते या परिसरामध्ये. चांगला फटका ड्राईव्ह केला हलक्यात आणि सॉफ्ट हँडने सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 39. 39 धावा धावसंख्येचं. टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. एका बाजूला पाहायला मिळेल कानपोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना गावदेवी घोड संघ. चला रोशन सालुंके या लगेच टॉस साठी. चांगला बॉल, अंतिम बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला. गुडलँड स्पॉट वरून बॉल टेक ऑफ घेत असताना विकेट किपरचा भेद घेतला आणि येथे डॉट बॉलची समाप्ती. गजफर नावडे साहेबांकडून समालोचन कक्षासाठी तब्बल 1500 रुपये आलेत आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन साठी 500 रुपये. तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. समालोचन कक्षासाठी 1500 रुपये, प्रत्येकाला 500 आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन साठी देखील 500 रुपये आलं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना जमवले 39. आता 40 करायच्या आहेत. येणारे 3 षटक आणि 40 धावांची गरज. आवाजामध्ये होईल बदल. व्हाइस ऑफ नवी मुंबई, व्हाइस ऑफ IPL मिस्टर कुणाल दाते सर. तोपर्यंत मी थांबते. कुठे जाऊ नका, पात्रा ऐकत राहा. राजा शिव छत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं हे खमासन युद्ध. धन्यवाद चेतन गावंड यांचा आवाज तुम्ही ऐकलात. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 12 पाड्यामध्ये आपण आहोत आणि
साबिर शेठ दळवी यांचं हे आयोजन आहे. आता आपण अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतोय. सेमीफायनल नंबर 2. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन घोट आणि कानपोली. हॅलो चेक. टॉस केलं जाईल. एका बाजूला घोड संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला कानपोली संघ. दोन बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जातोय. अझरजी दलवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अझरभाई दलवी यांना विनंती असेल या आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. खर तर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बायसायकल उपलब्ध झाले असे सन्माननीय अझरभाई दलवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला कानपोली आणि त्यांच्या विरोधात घोड संघ. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघ सज्ज असतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉल कानपोली. टेल इज कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय घोड संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. काय रणनीती असेल? फिल्डिंग घेतली आहे. आता कोणते गोलंदाज असतील 3 षटकांमध्ये? काय स्ट्रॅटर्जी असेल या स्पर्धेमध्ये? स्ट्रॅटेजी वगैरे काय नाहीये. आमचा आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळतोय आणि साबीरबाईंची संकल्पना खरं तर 7व्या पर्वामध्ये या अगोदर देखील संघ आपला रनरअप राहिलाय. आता इथून काय रणनीती असेल? चॅम्पियन बनण्याचं स्वप्न असेल का या स्पर्धेमध्ये? चॅम्पियन बनण्याचं स्वप्न तर आहे नक्कीच आणि आयोजन खूप चांगलंच असतो आणि आम्ही दरवर्षी इथं आवर्जून खेळतो आणि ते आम्हाला एंट्री ठेवतात तर त्यांचं खूप आभार. खूप साऱ्या शुभेच्छा घोड टीमला. कानपोली संघाच्या वाट्याला प्रथम बॅटिंग आल्या. आता असे कोणते आपल्या खेम्यामध्ये खेळाडू आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा असेल टीमला? खेळाडू तर सर्वच आहेत आणि चांगलाच रन रेट बनवण्याचा प्रयत्न करू. कारण टीम पण चांगली आहे. घोट टीम म्हणजे समोर शेजारी टीम आहे. एक मित्र लढत होईल आमचे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल 3 षटकांमध्ये? स्कोअर तर सांगत नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न करू बनवायचा रन. कारण फायनल कप मारायचा आहे आपल्याला. या हंगामामध्ये घोड संघाच्या अगेन्स्ट मॅच खेळलात का तुम्ही? नाही या वर्षी घोटनं आम्ही नाहीच खेळलो. पहिल्यांदा मॅच खेळतो इथे. संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगणार? कसं वाटतं या मैदानावर खेळत असताना? आणि तुम्ही केलेला खेळ आज कामोट्यासारख्या संघाला पराभूत केला. आता घोड संघ पुढे आला आणि संपूर्ण आमच्या आयोजनाबद्दल काय सांगणार? आयोजन तर बोलायचं तर तारीफ करू तरी कमीच आहे. कारण 2 लाखाची स्पर्धा आणि 4 दिवस ठेवणं ही मोठीच गोष्ट आहे. हे आयोजन आली कुठेच होत नाही. 6-6, 7-7 दिवस ठेवतात मॅच आली. त्यात खेळायला पण मजा नाही. 4 दिवसाचं आयोजन चांगलं ठेवलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा कानपुले टीमला. आणि विश्वासभाई पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद चेतन. साबीरभाई दळवी यांच्याकडून पारितोषिक आहे. जर कुठल्याही गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक तारा टीमला देण्यात येईल. आणि 6 षटकारासाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. मेडन ओव्हर टाकली तर तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक साबीर शेठ दळवी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 7वं पर्व आहे. 12 पाड्यामध्ये नेहमीच दिमागदार असं आयोजन करण्यात आलंय. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या टेलिकास्ट तुम्ही पाहताय. टार्गेट आहे 40 आणि पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी मयूर जाधवच्या खांद्यावर सोपवण्यात आली. प्रतीक पाटील आणि प्रयास स्वस्तिक आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. स्वस्तिकच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवण्यात आलंय. प्रतीक पाटील आणि प्रयास कोळी सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी प्रयास आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहे. धावा करायचे 40 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिल्या सेमीफायनल मध्ये 40. लक्ष पहिलाच बॉल समोर आहे. मिड ऑनच्या हातामध्ये कॅच ड्रॉप. झेल सोडण्यात आलाय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. मिड ऑनच्या दरम्यान झेल ड्रॉप होतोय. आनंदने हा झेल सोडलाय. आनंदने इथे झेल सोडलाय. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. स्वरा 11 माफ करा स्कायरा 11 वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध 11 स्टार तारा
या दोन टीमच्या दरम्यान सामना इथे रंगताना दिसतोय. मोठे जीवदान मिळाले पहिल्याच बॉलवर प्रयास कोळीला आणि जीवदान धोकादायक ठरू शकतं. स्वस्तिक मात्रे स्टेप आउट करून यावेळेला धमाका बॉल समोर मारलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड हा येतोय षटकार. मिड ऑफला आणि त्याचा फायदा उचललाय. प्रतीकने टिक केला. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा झाल्यात आता 7. प्रतीक खेळताना दिसतोय. एका वेगवान फटक्याचा प्रयत्न होता परंतु पायावर लागतोय बॉल. रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एरियाला डायरेक्ट हिट आणि आता आणखीन धावा मिळतील. ओव्हर थ्रो मध्ये आणखीन एक धाव ऍड होते. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायच्या या 2 धावा ऍड होतील. टीमची धाव संख्या 9. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत 9 स्कोर बोर्डवर. प्रतीक खेळतोय 6 वर. प्रयास खेळतोय 1 वर. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात आल्यात एक्स्ट्रा. स्वस्तिक मात्रेचे पहिलं षटक. 31 धावांची गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. सेमीफायनल पर्यंत मॅन ऑफ द सिरीज मध्ये जे पुरस्कार दिले जाणार आहेत वैयक्तिक ते सेमीफायनल पर्यंत ग्राह्य धरले जातील. गतवर्षी देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता स्वस्तिक. रेफ्रिजरेटर हा पुरस्कार त्याला मिळाला होता. फ्रीज या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे आता त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. स्वस्तिक मात्रे हा बॉल विकेट कीपर कडे अपील होते. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. नॉट आउटचा निर्णय. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली टीम 11 स्टार तारा कडून. परंतु त्याच्यानंतर स्वस्तिकची जी अपील होती ती अंपायरने खारिज केली. सांगितलं नॉट आउट आहे आणि त्यामुळे परत एक वेळा खेळण्यासाठी सज्ज होईल प्रतीक पाटील. प्रतीक पाटील मागच्या मॅच मध्ये चांगला खेळलाय. प्रयास कोळी देखील तेवढाच मातबर खेळाडू आहे. 12 बॉल मध्ये 33 धावा केल्या होत्या प्रतीक पाटीलने मागच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलच्या दरम्यान. परत एक वेळा स्टेप आउट केलाय. बॉटमला बॉल लागला. रनआउट चान्स आहे. परत थ्रो केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 10 धावा. 40च्या लक्ष्याचा पाठलाग आहे. आता 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. 13 चेंडू 30 धावा. नेक्स्ट मॅच चा टॉस झालाय. पुढचा सामना कानपोली आणि त्यांच्या विरोधात घोट असा सामना रंगणार आहे. तळोजा MIDCतले दोन्ही संघ 2.5 वर्षानंतर एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत हे दोन संघ. अशी माहिती मला मगाशीच त्याच परिसरातले जावई रोशन पाटील तारा यांनी दिली आहे. खूपच चांगला लॅप स्वीप मारलाय. बॉल चाललाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयासच्या बॅट मधून चौकार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 14. धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. मी अंपायर काहीतरी सांगतायत. बॉल झाले. ओव्हर झाली. आता ओव्हर कशी झाली त्याची माहिती देतो. पहिल्या बॉलला सिंगल. दुसऱ्या बॉलला सिक्सर आलाय. तिसरा बॉल लेग बायच्या 2 धावा आल्यात. त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला. त्यानंतर एक सिंगल आणि चौकार. सो ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 14. स्वस्तिक मात्रेचं पहिलं षटक. 12 धावा अधिकृतरित्या आल्यात आणि 2 धावा या लेग बायच्या स्वरूपात आल्यात. तुम्ही पाहताय शाबीर शेठ दळवी आणि त्याचबरोबर यासिर दाखवे यांची ही क्रिकेटची स्पर्धा. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. राजे शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. नक्कीच मोठे शिवभक्त आहेत शाबीर शेठ दळवी आणि त्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच बनून त्यांची एक मोठी ख्याती आहे. या परिसरामध्ये खूप चांगली कामं त्यांनी नेहमीच केली आहे.
युवा कार्यकर्ता म्हणून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व, परंतु प्रत्येकाच्या मनात घर करून गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच शाबीर शेठ दळवी. आणि त्यांच्या या स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 14 धावा झाल्या, 26 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. चला थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळत राहा. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी राकेश मात्रे. दुसऱ्या एंडने आता गोलंदाजी सुरू होईल. समोर आहे तेवढाच धिप्पाड फलंदाज प्रतीक पाटील. प्रतीकने बॉल उंच मारलाय, फिल्डर स्वतः गोलंदाज धावतोय, प्रयत्न सुरू आहे, कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. प्रतीकला जीवदान मिळालंय. जीवदान धोकादायक आहेत क्रिकेटमध्ये आणि जेव्हा जेव्हा जीवदान मिळालंय तेव्हा तेव्हा मात्र आक्रमण होतं. सो 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या आता स्कोर बोर्डवर 16. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सेमी फायनल जशी पाहिजे तशीच इथे रंगत असताना मागचाही सामना चांगला रंगला. हाही सामना आता नक्कीच अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता जे सगळे मॅचेस आहेत सेमी फायनलचे ते महत्वपूर्ण ठरणार आहेत. बाईकच्या रेस मध्ये जे खेळाडू असतील सेमीफायनल पर्यंत त्यांचे सगळे पॉइंट मोजले जातील सेमीफायनल पर्यंतच. बॉल हवेत आहे, पुल केलाय, पॉवरफुल आहे, झेल सुटला आणि त्यानंतर तडाखा म्हणजे जखमेवर मीठ. बॉल सीमा पार, सिक्सर. आयवा कॅच त्यामुळे ज्या खेळाडूंनी जर प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडला असेल त्यांनी सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं. कर्नल नगरीचे कार्य सम्राट साबीरभाई दलवे यांच्याकडून आयवा कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ओव्हर टू कुणाल सर. 22 धावा झाल्यात. प्रशांत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राकेशने जर हॅट्रिक घेतली तर 22 धावा झालेल्या आहे. 22. राकेशच्या विरुद्ध आक्रमण केलंय प्रतीक पाटीलने. 10-18. पायातला बॉल होता, खोलवर टप्प्याचा, बरोबर डिग आउट केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू आहे काऊ कॉर्नरला. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. मॅच आता हेड टू हेड, नेट टू नेट फाईट रंगत असताना 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल सध्या रंगतंय. प्रयास कोळी 5 धावा त्याने केल्यात. 16 धावा प्रतीक पाटीलने केल्यात. या महत्वाच्या मॅच मध्ये विद्याधर जोशी यांच्याकडून पारितोषिक आहे. तारा संघाने जर सामना जिंकला तर 5000. माजी प्रभारी सरपंच कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत. ओ फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न झोपला, परंतु इथे मात्र मिस केली आहे लाईन. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. राकेश मात्रेचं चांगलं कमबॅक इथे होत असताना राकेशने परत एक वेळा मॅच मध्ये आणले टीमला. परत एक वेळा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. रोशन पाटील आमचे मित्र यांचे ते आगमन झाले. समालोचक आहेत तारा गावच्याने. काल त्यांचा संघ जिंकलाय. वीर मराठा जोएपीएन हर्षद पितळे यांचा संघ स्वस्तिक तिथेही चांगली कामगिरी करत होता. आणि यावेळेला बॉल पहा डीप मध्ये चालला. एक रन ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे. दुसरी धाव धोक्याची आहे. थ्रो चांगला आहे. बॅटर आउट, रन आउट. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव गज शाबीर भाई थँक्यू. स्वस्तिक आणि स्वस्तिक त्याच्याच नावाची चर्चा आहे. काय फिल्डिंग तिथे केली आहे. स्वस्तिकच होता. बॉल पकडला, थ्रो केला विकेट कीपर एंडला. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज ओपी सुशल घरत आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी. 5 3 बाईक त्याने जिंकलेले आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. प्रतीकने देखील 2 बाईक जिंकलेले आहेत. आता येईल मजा या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण. जशी विकेट आली तसं सामन्याला कलाटणी आणली. स्वस्तिकने काय थ्रो केला डीप मधून, बरोबर विकेट कीपरच्या हातामध्ये. काहीच करायचं नव्हतं विकेट कीपरला, फक्त स्टंपला बॉल लावायचा होता. बेल्स खाली पाडायचे होते आणि तेच केले विकेट कीपरने. विकेट कीपरची देखील कमाल. उत्तम जोशी सगळ्यात मोठा खेळाडू, लिजंड खेळाडू या टीमचा. आणि त्याचमुळे तो अनुभव इथे दिसतोय उत्तम जोशी यांचा, कारण तो संयम त्यांनी दाखवलाय. या बॉलला जर विकेट घेतली तर
रोशन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमचे समालोचक मित्र आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. साबिर शेठ दळवी यांनी देखील पारितोषिक लावलंय. सलग 6 डॉट बॉल मेडन ओव्हर जर टाकली तर 5000 रुपयाचं पारितोषिक, 6 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक, 7 बॉल मध्ये धावा करायच्या 16. आल्या आल्या फुल पॉवरफुल आहे बॉल, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मस्तक पे दस्तक आणि हा येतोय सिक्सर. घरी करणारा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण शाबीर भाई दळवीचा आहे रायगड जिल्ह्याचा मान, आहे रायगड जिल्ह्याचा मान, आहे रायगड जिल्ह्याचा मान. घरी करणारा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण शाबीर थँक्यू भाई टीचे. नक्कीच कर्नाळा विभागाची शान, सगळ्यांची जान म्हणजे साबिर शेठ दळवी आणि त्यांचं हे आयोजन तुम्ही अनुभवताय. या परिसरामध्ये नेहमीच विकासाची कामं ज्यांनी केलीत, विकासाची नांदी ज्यांनी आणली अशी साबिर शेठ दळवी यांची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि आता 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 6 गेंदे 10 रन. काय सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हार मानायला तयार नाहीये स्कायरा 11 वहाळचा संघ देखील. 6 बॉल 10 रन. कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. तुम्हाला धावा या चेसिंग करत असताना पूर्ण कराव्याच लागतील. 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी सौरभ पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 6 गेंदे 10 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगतोय. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची शेवटची रात्र आहे. 12 पाडामध्ये आपण आहोत. कर्नाळा विभागामध्ये नेहमी चर्चेमध्ये असलेलं हे क्रीडांगण, ही स्पर्धा, कारण खुल्या गटामध्ये देखील ज्या वेळेला ही क्रिकेटची स्पर्धा रंगली त्यावेळेला सगळे दिग्गज खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे शाबीर शेठ दळवी हे नाव प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. आणि त्याचमुळे त्यांची स्पर्धा म्हटल्यानंतर आता अंतिम रात्रीमध्ये खतरनाक क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत रंगणारे तुम्हाला सामने पाहायला मिळणार आहेत. 6 बॉल 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुजल घरत आणि प्रतीक पाटील. प्रतीक पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आहे. प्रतीकने या अगोदर 22 धावा केलेल्या आहेत. माफ करा, तो षटकार सुजलनी मारला होता. लेफ्टी सुजल आहे आणि प्रतीकच्या खात्यामध्ये 16 धावा आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. परत एक वेळा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता धावा करायच्या 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना इथे रंगत असताना प्रचंड मनोरंजन झालं प्रेक्षकांचं या मॅच मध्ये. पहिला बॉल हवेत आहे. विकेट कीपर खाली. कॅच ड्रॉप. परत एक वेळा झेल सोडलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. दूसरा झेल सुटलाय. अशा कॅचेस पकडाव्या लागतील अन्यथा सामना दूर जाईल. हे असं दिसतंय या मॅच मध्ये चित्र. कारण या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कॅचेस पकडाव्या लागणार आहेत. खराब फिल्डिंग. इथे हातातला कॅच होता. अमित मागे होता परंतु झेल सुटलाय. त्यांनी कॉमेंट्री केली आहे या स्पर्धेमध्ये अमित, परंतु झेल सुटला आणि आता या मॅचची कहाणी बदलते. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 9. 5 चेंडू 9 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये घोटकर इथे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. लास्ट याच्यानंतरचा सामना सेमी फायनल आणि त्याच्यानंतर फायनल मॅच. शिवा गोंधळे आपलं देखील सहर्ष स्वागत. शिवाचा मुलगाही खेळतोय राजवीर. सेम आहे. खेळणार आहे काय मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये चला स्पीडअप करा थोडासा सामना. फास्ट खेळा कारण एक मोमेंटम आहे प्रत्येक मॅचचं. सौरभ पाटील लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आणि लेफ्ट हँडेड बॅटर सुजल घरत ज्याने मगाशी मारला होता ओपी षटकार तो आता फलंदाजीसाठी आहे. चांगला बॅटर आहे सुजल घरत. फुलर लेनचा बॉल होता. बैठक मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चालला. डीप मध्ये फिल्डर येतात. प्रयत्न चांगला आहे परंतु शेवटच्या क्षणाला बॉल निसटला होता आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 33.
4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. 4 बॉल 7 रन. काय सामना रंगलाय. सेमी फायनल नंबर 1. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे या स्पर्धेच्या. ओ बॅटची वरची कडा. विकेट किपरच्या मागे फिल्डर आहे. आता मात्र अमितने कोणती चूक केलेली नाहीये. जो नाही कोणाला भीत नाव त्याचं अमित. अमितने झेल टिपलाय. सुजलचा फलंदाज बाद. शाबीर भाई पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील शाबीर भाई पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून. खतरनाक मॅच रंगत असताना आता 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. एक षटकार मारावाच लागणार आहे जर जिंकायचं असेल स्कायरा 11 वहाळ या टीमला. या मॅच मध्ये सेमी फायनल आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 7 धावा काढाव्याच लागतील. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला घनश्याम पाटील. मगाशी घनश्याम पाटीलने सांगितलं होतं आम्ही कमी धावा देऊ सामना जिंकू. आम्ही जिंकण्यासाठी आलोय. 5 स्पर्धा इथेही आम्ही खेळलोय तिथे जिंकलोय असं सांगितलं होतं तारा टीमच्या कॅप्टनने. परंतु पाहूया आजची रात्र त्यांच्या नावावर राहील का. लकी ग्राउंडवर तारा संघ फायनल खेळेल का की वहाळ संघ दुसऱ्या इलाक्यातून येऊन इथे धमाका करेल हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळेल. कारण 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज सौरभ पाटील. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार सध्या सुरू आहेत. कुठला बॉल टाकू, शॉट टाकू, पुढे टाकू, बाउन्सर टाकू. वेगवेगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये सध्या सुरू आहेत. सौरभ पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. रनअप मध्ये व्यत्यय. मी म्हटलं होतं त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू आहेत. घनश्यामच्या विरुद्ध यॉर्कर टाकू की शॉट टाकू की स्लो रनचा प्रयत्न करू असे वेगवेगळे विचार घेऊन तो आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. परंतु समोर घनश्याम आहे. धावा करायचे. 3 बॉल मध्ये 7. महत्वाचा सामना. प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर देखील. कारण त्यांना माहिती आहे एक जरी डॉट बॉल आला या मॅच मध्ये पिछाडीवर जाईल संघ वहाळचा. इथे मात्र एखादी विकेट आली परत एक वेळा पकड मजबूत करणारा संघ 11 स्टार तारा आपल्याला पाहायला मिळू शकतो. पुढचा बॉल. 3 बॉल 7. फुलर लेनचा बॉल होता. समोर मारलेला फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे थोडासा थांबलाय. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेस. प्रतीक पाटीलला मिळालेले 2 जीवदान. त्या जीवदानाचा फायदा इथे प्रतीक पाटील उचलेल का हा प्रश्न आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील अगदी बाजूचंच गाव असलेलं तारा या मैदानावर पुन्हा एकदा तोच दरारा तीच दहशत इथे दाखवेल का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना भेडसावतात. परंतु सेमीफायनल जशी पाहिजे होती तशी इथे रंगली आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय या सेमी फायनल मध्ये. तारा गाव म्हटल्यानंतर सुदर्शन पाटील जे आमचे गुणसंख्याक लेखक आहेत म्हणजे स्कोरर आहेत त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात रोशन पाटील तारा जे आमचे समालोचक मित्र आहे. आणि आता त्याच तारा गावचे खेळाडू मैदानामध्ये उतरलेत वहाळच्या विरुद्ध खेळण्यासाठी. 2 चेंडू आणि 6 धावा करायचे आहेत. प्रतीक पाटील सामना फिनिश करेल का हा प्रश्न आहे. सौरभ परत एक वेळा तयार. ओ कमी गतीने टाकलेला बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. कटरचा वापर केलाय. वाईड बॉल आहे असं पंच सांगतायत. आणि त्याच्यामुळे आता 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. आपा लेग ब्रेक टाकला होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. खूपच चांगला बॉल परंतु लाईन खराब होती. अंपायरचा निर्णय आला वाईड बॉल. आणि त्याच्यामुळे 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. नक्कीच डोक्याने विचार करून टाकलेला बॉल होता. नो डाऊट बॉल मध्ये काहीच खराबी नव्हती फक्त दिशा चुकीची होती. सौरभ पाटील परत एक वेळा सज्ज होईल. समोर फलंदाज प्रतीक पाटील तयार आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 40चं टार्गेट होतं. 35 धावा झालेल्या आहेत. हो यावेळेला उडवला बॉल. फिल्डर आहे. कॅच. फलंदाज बाद. या मॅच मध्ये टीम 11 स्टार तारा कमबॅक करते. सौरभने घेतली आहे प्रतीक पाटीलची विकेट. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आणि 1 बॉल मध्ये धावा करायच्यात 5. करुणापरी घेतली सरपंच पदावरी कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. उंच भरारी करुणापरी घेतली सरपंच पदावरी कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर बाई 20
शेवटी मात्र अपयश आलंय. प्रतीकची खेळी आता इथे संपलेली आपल्याला पाहायला मिळते. काय कॅच पकडलाय करणने, अंडर प्रेशर डीप स्क्वेअर लेगला शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर हातामध्ये तो बॉल कैद झाला. धीरज आलाय नवीन फलंदाज. विद्याधर जोशी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक जर सामना जिंकून दिला तर सौरभ पाटील साठी आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक संघाला दिलं जाईल 11 स्टार ताराला. विद्याधर जोशी साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर झालं. आता या मॅचची कहाणी अशी आहे, शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये कंपल्सरी 5 चौकार जर मारला तरी देखील सामना एका धावेने संघ जिंकेल 11 स्टार तारा. षटकार मारला तर सामना इथे जिंकताना दिसेल स्कायरा 11 वहाळ हा संघ. आणि काय सामना इथे रंगलाय. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. 12 पाड्याचं आयोजन आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचं हे आयोजन तुम्ही अनुभवलंय आतापर्यंत. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा चालली आहे. धीरज पाटील पहिली सेमीफायनल रंगत असताना प्रतीक पाटील यांचे बंधू प्रतीक डगआउट मध्ये गेला. धीरज आलाय. शेवटचा एक बॉल आहे. काय कहाणी राहिली या मॅचची. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी आणि प्रेक्षकांना विनंती आहे, हा जर सामना आपल्याला आवडला असेल तर दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजूया मॅच साठी. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना आता रंगत असताना लास्ट बॉल, एका बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी सज्ज होतोय सौरभ पाटील आणि समोर आहे धीरज पाटील. पाहूया कुठला पाटील सबसे कातिल ठरतोय या शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल, एका बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 5. शेवटचा बॉल आहे. खतरनाक मॅच इथे पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तुम्ही अनुभवताय राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चं आयोजन. काय हेड टू हेड नेट टू नेट फाईट रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. लास्ट बॉल, समोर आहे धीरज. धीरज सामना फिनिश करेल का की सौरभ विजयाचा शिल्पकार ठरेल. टीम तारासाठी लक्की मैदान आहे आतापर्यंत. शेवटचा बॉल आहे, 5 रन. शेवटच्या बॉलवर टीम ताराने बाजी मारली आहे. हा सामना इथे जिंकलाय 11 स्टार ताराने आणि हा संघ फायनल खेळताना दिसेल या स्पर्धेची. अभिनंदन 11 स्टार तारा. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव. चला खेळपट्टीच्या बाजूला या. खेळपट्टीच्या बाजूला पिचच्या बाजूला येऊन सेलिब्रेशन करा. टीम तारा, तारा गाव खेळपट्टीच्या बाजूला या आणि त्या बेल्स देखील द्या. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच